मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादाचे रूपांतर जाळपोळीमध्ये झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतला आहे। गावात शांतता असून कोणत्याही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अंतर्गत वादातून 2 गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन ओपी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदी ही उठवण्यात येईल। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं, तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये।